1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात सहभागी। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप। अमोल कीर्तिकर उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार। मी आरोपी इब्राहिम मुसाला ओळखत नाही, आम्ही त्याला प्रचारासाठी बोलावलं नव्हतं, भाजपकडून आम्हाला बदनाम करण्याचं काम केलं जातंय, अमोल कीर्तिकर यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे तुमची मशाल दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायला मनसुबा आहे का? चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। जर मशाल घेऊन एखादा दहशतवादी फिरत असेल तर त्याच्यावर कारवाई करा। इब्राहिम मुसा प्रकरणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं एकनाथ शिंदेंबाबत वादग्रस्त वक्तव्य। सिनेमाचा दाखला देत श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है असं लिहिल्याचं केलं वक्तव्य। प्रियंका चतुर्वेदी यांनी दाओसला गुलाबी थंडीत काय काय केलं हे आम्हाला माहिती आहे, ते बोलायला लावू नका, तुम्ही खासदार कशा झाल्या हे सुद्धा आम्हाला माहिती आहे। शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचं प्रियंका चतुर्वेदींना प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंच्या कपाळी मेरा बाप गद्दार लिहायला हवं, प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय निरुपम यांचं प्रत्युत्तर। मागील निवडणुकीमध्ये मोदींनी 7 सभा घेतल्या, मात्र यंदा त्यांच्या 12 सभा झाल्यात। भाजपचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव होणार याची मोदींना खात्री, पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका। शब्द पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी। पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण। पवारांचा मुलगा नसल्यानं संधी न मिळाल्याचा पुनरुच्चार। मला काय मिळालं आणि अजितदादांना काय काय मिळालं सगळं जनतेसमोर आहे। पवारांचा मुलगा नसल्यानं संधी न मिळाल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये तथ्य नाही, मोदींची सभा झाल्यानंतरच ही क्लिप व्हायरल का झाली? पंकजा मुंडेंचा सवाल। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंकजांकडून ऑफर दिल्याचा आरोप, मात्र पंकजा मुंडेंकडून आरोपांचं खंडन। राहुल गांधींच्या नेतृत्वात एकत्र आलेले 24 पक्ष पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील सांगू शकत नाही। संगीत खुर्ची ज्या पद्धतीनं खेळली जाते त्या पद्धतीनं पंतप्रधान निवडणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इंडिया आघाडीला टोला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची मनसेला परवानगी। सभेला राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी प्रथमच एकत्र स्टेजवर उपस्थित राहणार। ठाकरे गटानंही केली होती मैदानाची मागणी। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांची दुसरी प्रचार सभा पुण्यात। उद्या संध्याकाळी 5 वाजता सारसबागेमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरे राहुल गांधींची बी टीम, खरं तर ते आता बी टीमही नाही यू टीम झाल्यात। पियुष गोयल यांची टीका। सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये जाणार, पियुष गोयल यांचा दावा। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ पुण्यातील कोंढवा परिसरात रॅली। आमदार रोहित पवार रॅलीत सहभागी। आढळराव पाटलांना जिंकण्याची खात्री नसल्यानं अजित पवार तळ ठोकून स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना जनता उत्तर देईल। शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका। कोपरगावच्या भाजप माजी आमदार स्नेहलता कोल्हेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली भेट। गेल्या काही दिवसांपासून कोल्हे परिवार नाराज असल्याची चर्चा। उद्धव ठाकरेंची सामना वृत्तपत्रासाठी संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित। 12 मे रोजी पहिला भाग प्रसिद्ध होणार। अमित शाह महाराष्ट्राचं राजकारण चालवतात हे खोटं, आम्ही आमच्या बैठका घेतो आणि निर्णय घेतो, आम्ही कोणाच्या दावणीला बांधलेलो नाही, अजित पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी बाळासाहेबांची तत्व गहाण ठेवली, आता उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार आहेत। मनसे नेते अविनाश जाधव यांचे उद्धव ठाकरेंवर टीका। पालघर लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान। यासाठी 6 विधानसभांमध्ये तब्बल 2263 मतदान केंद्रांची उभारणी। 15,000 अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात असणार।
2.5 लाखांहून जास्त मतांनी वर्षा गायकवाड निवडून येतील, नसीम खान यांचा विश्वास. महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये उद्या पंतप्रधान मोदींची सभा. भाजपच्या वतीनं सभेची तयारी पूर्ण. मंत्री गुलाबराव पाटलांनी घेतली आमदार चंद्रकांत पाटलांची भेट. महायुतीच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसेंना सहकार्य करण्याची केली विनंती. लोकांचं घर उद्ध्वस्त करून स्वतःचं घर बसवण्याची भाजपची नीती. विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका. भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव संस्थेच्या शिक्षक प्राध्यापक स्नेह संमेलनाला कपिल पाटील यांची हजेरी. यावेळी शिक्षक प्राध्यापकांशी कपिल पाटील यांनी साधला संवाद. पंतप्रधान मोदींनी विकासाची ब्लू प्रिंट मांडायला हवी. राहुल गांधींना अदानी अंबानींकडून पैसे मिळत असल्याचं मोदींचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचं लक्षण आहे. भाजपनं त्यांना प्रचारातून बाजूला केलं पाहिजे. संजय राऊत यांची मोदींवर टीका. अमित शहा इंडिया आघाडीमध्ये येतील का? आम्ही त्यांना पंतप्रधान करतो. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही, यावर संजय राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे आश्चर्य आहे. अजित पवारांना कोणतीही भूमिका नाही, त्यांना खोटं बोलण्याची चटक लागली आहे. संजय राऊत यांची शिंदे आणि अजित पवारांवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.